नमस्कार, मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या स्पेशल रेसिपीमध्ये स्वागत करते. तर आम्हा कोकणकरांचे दोन आवडते सण, ते म्हणजे ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो असे, एक म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरं म्हणजे जो आता सुरू आहे तो शिमगा. तर या शिमग्याला आहे ना, आम्हा कोकणकरांकडे म्हणजे पहिल्यापासूनच या प्रथा परंपरा अशा सुरूच आहेत आणि आम्ही सुद्धा तो वारसा आहे ना थोड्याफार प्रमाणे पाळत आहोतच. तर गोड्या सणाला गोडे सण करतो, जे म्हणजे पुरणपोळी, आणि दुसऱ्या दिवशी आहे ना तिकटे सण, ज्याला आम्ही म्हणतो कोकणात गोडे सण आणि तिकटे सण असं. आणि तिकटे सणाला वडे मटणाचा बेत असतो किंवा वडे चिकन किंवा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मासे, कारण मुंबईकरी चाकरमानी सुद्धा कोकणात आलेले असतात आणि त्यांना सुद्धा ताजे ताजे मासे खायचे असतात. आणि म्हणूनच आहे ना, मी आज कोंबडी वड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी प्रमाणबद्ध अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि वडे सुद्धा एकदम छानच बनलेले आहेत. तर हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आहे ना वड्या संदर्भातील सगळ्या टिप्स फॉलो करून असेच्या असे सेम टू सेम वडे तुम्ही बनवू शकता. आणि असं काही नाहीये की कोंबडी वडे म्हटल्यावर चिकन सोबत किंवा मटणासोबतच हे वडे खाल्ले पाहिजेत असं. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल ना, तर हे वडे पावट्याच्या उसळ सोबत किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळ सोबत सुद्धा खूप छान लागतात. तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा हे असे कोंबडी वडे म्हणजे जे वडे आणि रस्सा भाजी बनवून सुद्धा खाऊ शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण आहे ना भाजणीचे कोंबडी वडे बनवणार आहोत, कारण कोंबडी वडे बनवण्याची पारंपरिक जी पद्धत आहे ना ती म्हणजे हीच आहे. तर सगळ्यांकडे काही मेजरमेंट कप नसतात, म्हणूनच मी पेल्याच्या मापाने तुम्हाला हे तांदूळ मोजून दाखवणार आहे. हे तांदूळ आहेत ना रेशनचे आहेत, जुना नवा कोणताही घ्या, फक्त स्वच्छ धुवून घरी किंवा उन्हामध्ये वाळवलेला घ्यायचा आहे. बरोबर 1.5 किलो मी हा तांदूळ घेतलेला आहे. पेल्याच्या वजनाप्रमाणे सांगायचं तर बरोबर 7 पेल्या मी हा तांदूळ घेतलेला आहे. आणि तुम्हाला वजन काट्यावरती या तांदूळाचं वजन सुद्धा करून दाखवते. बरोबर 1.5 किलो 7 पेले म्हणजेच 1.5 किलो तांदूळ झालेला आहे. त्याच पेल्याने बरोबर 1 पेला मी चणा डाळ सुद्धा घेतलेली आहे. 1 पेला जोंधळे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर उडदाची डाळ सुद्धा घेतलेली आहे मी, साधारण पाऊण पेला घेतलेली आहे. थोडेसे गहू घ्यायचे आहेत, साधारण पाव पेला घेतले तरीही चालतील. आणि त्याचबरोबर आहे ना इथे आपण पोहे घ्यायचे आहेत. पोहे मात्र नक्की घ्यायचे आहेत, का ते तुम्हाला पुढे सांगतेच. तर इथे बरोबर 1.5 ते 2 पेले तुम्ही जरी पोहे घेतले तरीही चालणार आहेत. सेम पेल्याने मी इथे अर्धा पेला धणे घेतलेले आहेत. याचं वजनी प्रमाण आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक सुद्धा करू शकता. तर त्याचबरोबर आहे ना साधारण 2 टेबलस्पून इतकी बडीशेप घेतलेली आहे. आणि इथे बघा लवंग आणि काळी मिरी सुद्धा घेतलेली आहे, सॉरी दालचिनी आणि काळी मिरी सुद्धा घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर साधारण अर्धा चमचावर मेथी दाणे सुद्धा घेतलेले आहेत. आता हे सगळे आहे ना आपल्याला भाजायचं आहे. हे सगळं जिन्नस आहे ना ते मी एकत्र करून घेतलेलं आहे. पण जर तुम्हाला भाजणीचे वडे बनवणं किचकट वाटतंय, म्हणजे ऐकून किचकट वाटतंय, वेळखाऊ वाटतंय, तर तुम्ही हे सगळं धान्य जे घेतलंय ते नाही भाजलं तरी सुद्धा चालणार आहे. फक्त गरम मसाले भाजायचे आहेत. जर तुम्ही भाजणीचे वडे बनवणार नसाल तर काय करायचं आहे, तांदूळ, चणा डाळ, गहू, जोंधळे आणि जे दाखवले चणा डाळ ते एकत्र तसेच ठेवायचं आहे. फक्त पोहे, बडीशेप, धणे आणि हे काळी मिरी आणि दालचिनी भाजून घ्यायची आहे. पण मी भाजणीचे वडे करते, कारण आमच्याकडे पूर्वी भाजणीचेच वडे बनवले जायचे. आणि माझा असा स्वतःचा अनुभव आहे की भाजणीचे वडे जर केले ना तर ते कमी तेलकट होतात, तेल त्याला जास्त राहत नाही. आणि म्हणूनच मला हे जास्त आवडतात. आणि भाजणीचे म्हणजे काय, तर फक्त मध्यम आचेवरती किंवा लो गॅसवरती आपण हे तांदूळ आहेत ना ते फक्त हाताला गरम लागतील इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी काही याचा रंग वेगळा रंग बदलेपर्यंत, जास्त खरपूस भाजेपर्यंत हे सगळे धान्य आपल्याला भाजायचे नाहीयेत. हलकेसे हाताला गरम लागले पाहिजेत. तर हे बघा, आता मी हे जे गहू आहेत ते सुद्धा सगळेच धान्य मी भाजून घेतलेले आहेत. हाताला फक्त आपण असे मुठीत घेतले ना की गरम लागले पाहिजेत इतपतच आपल्याला हे धान्य जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. याचा अजिबात रंग बदलायचा नाहीये. मात्र जे पोहे आहेत ना ते फक्त आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की हे जे पोहे आहेत, गरम मसाले आहेत, ते आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. पोहे हाताला चुरचुरीत लागेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता मेथी दाणे आहेत ना आपल्याला सगळ्या जिन्सासोबत भाजायचे नाहीयेत, कारण मेथी दाणे जर गॅस चालू असताना भाजलं ना तर त्याचा कडवटपणा मसाल्यांमध्ये किंवा पिठामध्ये उतरतो. आणि म्हणूनच आधी मी धणे, बडीशेप आणि सगळं नीट खमंग भाजून घेतलं आणि नंतर गॅस बंद केला आणि मगच ही मेथी दाणे घालून घेतलेले आहेत. आणि मगच मी गॅस बंद केलेला होता. आणि त्या गरम उष्ण असल्यामुळे बाकीच्या धान्यामुळे मेथी दाणे सुद्धा भाजले जातात. आता हे सगळे धान्य आहेत ना मी थंड करून घेतलेले आहेत. आणि हे बघा सगळे धान्य, याचा रंग अजिबात बदललेला नाहीये. तुम्ही आत्ताही बघितलं तर याचा कोणीही बघून सांगू शकेल की हे अजिबात न भाजलेले धान्य आहेत.
सांगण्याचा मुद्दा हा आहे, की हे धान्य जरी आपण भाजणार आहोत, म्हणजे यातला पाण्याचा अंश काही प्रमाणात कमी करणार आहोत आणि आता हे जे दळण आहे ना, ते मी तरी घरघंटी आमची घरचीच आहे, त्यामुळे मी 3 नंबर चाळण लावून हे वड्याचं जे दळण आहे ना, ते दळून घेतलेलं आहे. मात्र तुम्ही जेव्हा गिरणीवरती दळायला द्याल ना, तेव्हा सरसरीतच ह्याचं दळण असलं पाहिजे. तर यातील हे जे पीठ आहे ना, ते मी सगळं बाजूला काढून ठेवलेलं आहे. ज्या पेल्याने आपण मेजरमेंट म्हणजे सगळं मोजून घेतलेलं आहे, त्याच पेल्याने मी 5 पेले पीठ घेतलेलं आहे आणि हे एवढं जे पीठ आहे ते आपण पॅकबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवू शकतो. 2 ते 3 महिने चालतं. आता आपण वड्याचं पीठ भिजवतो. त्यासाठी 2 ते 3 उभे चिरलेले कांदे, अर्धा इंच आलं, 3 पाकळ्या लसूण, अगदी किंचित अशी कोथिंबिरी घालायची आहे. कोथिंबिरी जास्त घालायची नाहीये, नाहीतर वड्यांचं जे पीठ आहे ना ते हिरवट-हिरवट दिसतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण जे 5 पेले वड्याचं पीठ घेतलेलं आहे चाळून, ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलं, गूळ घेतला आणि हळद घेतली. हे सगळं घालून घेतलं. गूळ मात्र आवर्जून घालायचा आहे आणि मी सिक्रेट इन्ग्रीडियंट तुम्हाला इथे सांगणार आहे, तो म्हणजे इथे रवा घेतलेला आहे मी. तर तुम्ही जाड, बारीक रवा घेऊ शकता. म्हणजे जो शिऱ्यासाठी वापरतो तो सुद्धा घेऊ शकता. पण मी इथे 0 नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे. साधारण 5 ते 6 चमचे रवा आहे, छोटी वाटी. आता इथे वड्याचं पीठ भिजवताना कधीही गरम पाण्यातच वड्याचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे. साधारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाण्याचा विसळा मारून घेतलेला आहे आणि 5 पेल्यासाठी आहे ना मला बरोबर 1 पेला पाणी लागलेलं आहे. पाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला मी अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. फक्त पाणी आपल्या हाताला सोसवेल इतकं गरम असलं पाहिजे आणि आपल्याला घट्ट असं हे पीठ भिजवायचं आहे. आता यामध्ये आहे ना मी रवा घातलेला आहे. पहिली लोकं काय करायची तर यामध्ये खल घालायची म्हणजेच भाताची पेज घालायचे किंवा मी तर शिळा भात मिक्सरला लावून घालत होते. पण आता तसं काहीच घातलेलं नाहीये आणि म्हणूनच आपण यामध्ये पोहे आणि रवा घातलेला आहे. ते भाताच्या खलीप्रमाणे काम करतं. आता याला खड्डा काढून घेतला आणि मध्ये झणझणीत निखारे ठेवून घेतले, वरती तेल घालून घेतलं. ही एक पारंपरिक पद्धत आहे आणि यामुळे वड्याला चवही छान लागते. आता म्हणजे स्मोक देऊन घेतलेला आहे मी. आता साधारण 2 ते 3 तास हे पीठ तसंच भिजून ठेवलेलं आहे. जेवढं जास्ती वेळ वड्याचं पीठ भिजेल ना, तेवढे वडे आहेत ना जास्त टमाटम असे फुगतात टायरप्रमाणे. इथे मी पोळीपाट घेतलेला आहे आणि आता मी सगळे वडे थोपटत नाहीये, तर मी इथे अर्धच पीठ मळून घेतले. फक्त जेव्हा आपण वडे थोपटतो ना, तेव्हा एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. आवश्यकता वाटली तर थोडासा पाण्याचा हात लावू शकता, परंतु शक्यतो लावू नका. पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही बघू शकता, अशी असली पाहिजे साधारण. आता प्लॅस्टिकवरती मी हे असे छान थोपटून घेते. तुम्ही केळीच्या पानावर सुद्धा थोपटू शकता आणि मला सवय आहे अशा पद्धतीने वडे बनवण्याची, म्हणून मला पटकन जमतायत. तर तुम्ही पाण्याऐवजी तेलावरती सुद्धा थोपटू शकता, कारण बऱ्याच जणांना तेलावरतीच हे वडे थोपटायची सवय असते आणि वडा तेलामध्ये टाकल्यानंतर, सोडल्यानंतर आहे ना, पाण्यामुळे असं शिंतोडे सुद्धा तेलाचे असे उडत नाहीत आणि म्हणून तुम्ही तेलही घेऊ शकता. तर तेल आहे ना चांगलं तापलं पाहिजे मात्र जेव्हा आपण वडा तेलामध्ये सोडणार आहोत तो तेव्हा. आणि तुम्ही वडे बघू शकता आता अगदी टायर प्रमाणे आहेत ना, टमाटम असे छान फुगतायत हे वडे, एवढे सुंदर झालेले आहेत. जर तुम्हाला वडे आहेत ना म्हणजे थोडे सुद्धा मऊ नको असतील, थोडे क्रिस्पी आवडतात, काही जणांना कुरकुरीत आवडतात, तर तुम्ही काय करू शकता, मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ना सेम तेच प्रमाण ठेवायचं आहे. त्यामध्ये फक्त अर्धा किलो तांदूळ आणखीन वाढवायचा आहे. त्यामुळे वडे आहेत ना छान कुरकुरीत जसे तुम्हाला हवेत तसेच बनतील. आणि हे वडे मी आता छान असे थोपटून घेते आणि वडे तुम्ही बघूनच घ्या. प्रत्येक वडा आहे ना तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच फुगून वरती येतोय. काही वेळा जेव्हा वडे फुगत नाहीत ना, तेव्हा काय करायचं आहे, असं झाऱ्याने आहे ना टोच मारत राहायचं आहे, म्हणजे वडा छान फुगतो. परंतु मी जे हे पीठ भिजवलेलं आहे ना, असंच सेम जर तुम्ही प्रमाण वापरलं, पद्धत वापरलीत ना, तर तुम्ही सुद्धा जे वडे बनवाल ना, ते असेच टमाटम असे फुगणार आणि आहेत. तुम्हाला एक गंमत सांगू, आम्हा कोकणकरांचे जेव्हा शिमगे हे सण येतात ना, तेव्हा जेव्हा होळी असते, म्हणजे आमच्याकडे जेव्हा होळी असते, होम असतो, तेव्हा ना आम्ही कोकणकर जे आहेत ना, जे मोठी माणसं घरातली आहेत ना, ते पहिल्या आधी कॅलेंडर काढतात आणि त्याला आहे ना तिकटे सण नक्की कोणत्या वाराला येणार आहेत ते बघतात. ही खरं रियालिटी आहे कोकणातली. म्हणजे प्रत्येक घरामध्ये मला असं वाटतंय हेच होतं, घडत असावं. कारण जी मोठी माणसं आहेत ना, ते कॅलेंडर काढून आहे ना, तिकटे सण कोणत्या वाराला येत आहेत, चांगल्या वार आलाय का, खाण्याचा वार आलाय का, आणि जर नाही आला ना, तर अरे रे यावर्षी ना तिकटे सण चांगल्या वाराला आले नाहीयेत असं म्हणतात. म्हणजे त्यांचं मन आहे ना थोडंसं नाराज होतं. म्हणूनच शक्यतो बुधवार किंवा रविवारच यायला हवा असतो तिकट्या सणांना. अशी ही कोकणातली एक गंमत आहे जी तुमच्यासोबत मी शेअर केली.
आता ज्या ताईंना वडे हाताने थोपटता येत नाहीत, त्यांनी काय करायचं आहे, प्लास्टिक पिशवीवरती असं वड्याचा गोळा ठेवायचा, वरती पाण्याचा थोडा हात लावून घ्यायचा आणि दुसरी एक प्लास्टिक पिशवी घ्यायची, त्यावरती पाण्याचा हात लावून घेतला किंवा तेलाचा आणि अशी सपाट असलेली ताटली घ्यायची आहे. ती अशी प्लास्टिकवरती ठेवायची आहे आणि वरून हलकासा दाब द्यायचा आहे. हे बघा, अजून वडा जाडा आहे म्हणून अजून थोडासा हलका दाब दिला आणि बघा, वडा बनून तयार झालेला आहे. म्हणजे असे वडे बनवताना आहे ना, वडा एकतर एकसारखा सगळीकडून थोपटल्यासारखा दिसतो आणि बोटाचे ठसे सुद्धा उमटत नाहीत आणि हे सुद्धा वडे अशा पद्धतीने जरी बनवले ना, तरी सुद्धा छान आणि पटकनच बनतात आणि फुगतातही तसेच. म्हणजे फरक फारसा काहीच पडत नाही. फक्त ही सोपी पद्धत मी तुमच्यासोबत एक शेअर केलेली आहे, ज्यांना वडे हाताने थोपटता येत नाहीत त्यांच्यासाठी. आणि वडे आहेत ना, म्हणजे चिकनसोबत मटणासोबत वडे खूप छान लागतात. तुम्ही जर कधी गणपतीपुळे, रत्नागिरीत जे पर्यटक येतात ना, त्यांची आवडती सगळ्यात जी डिश असते ना, ती म्हणजे हीच असते, कोंबडी वडे म्हणून जी थाळी असते तीच. आणि ही थाळी आहे ना, तुम्ही यंदाच्या शिमग्याला घरीच बनवून सगळ्यांना खाऊ घाला. असे हे टमाटम फुगलेले वडे आहेत आणि हा वडा बघा, सगळ्या बाजूनी छान एकसारखा फुगलेला आहे. तसं तर मी हा व्हिडिओ सुद्धा खूप उशिरा केलेला आहे, हे वडे बनवून झाल्यानंतर. तरी सुद्धा हे वडे आहेत ना, साधारण 2 तास झाले आहेत, तरी पण वडे आहेत ना, अजिबात दबलेले नाहीयेत आणि आतूनही कच्चे राहिलेले नाहीयेत. छान तळले सुद्धा गेलेत, पातळही आले आहेत, तरी सुद्धा छान तर फुगलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना आजचा हा कोंबडी वड्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे कोंबडी वडे बनवून खाता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि हो, जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा बरं का. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.